प्रेज द लॉर्ड. कल्पनाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लसुणी पालक पनीर आणि त्यासोबत तंदूर रोटी. तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे, थंड पाण्याने आधी धुवून घेतला आहे. शक्यतो असं तुम्ही पालक छोट्या पानांचा घेतला तरीही चालेल, छोट्या पानांचा छान असतो, गावठी असतो. आता हा मी स्वच्छ धुवून घेतला आहे थंड पाण्यात आणि आता गरम पाण्यात आपल्याला बॉईल करून घ्यायचा. आता इथे मी गरम पाणी बॉईल करायला ठेवलं होतं सुरुवातीलाच. हे बघा, आता यात आपण पालक टाकून घेऊया. बिगिनरसाठीच आहे हा खास व्हिडिओ. देठं ठेवले नाही ठेवले तरी चालेल, काढली तरी चालते. आपल्याला मिक्सरमध्येच हा बारीक करून घ्यायचा आहे. आता पालक बॉईल होते तोपर्यंत आपण दुसरं साहित्य बघूया. हे बघा, आता आपला पालक छान बॉईल झाला. आता हा काढून घेऊया. असं चाळणीवर काढून घ्यायचा किंवा मग असंच, किंवा थंड पाण्यात ठेवायचा काढून, कसंही चालेल. असा थंड होऊ दिला तरीही चालेल. पूर्ण एक जुडी घेतलेली आहे मी. तो शिजून कमीच होतो. आता हा आपल्याला असंच थंड होऊ देणार आहे मी. थंड पाणी वगैरे काही घालणार नाही आहे. थंड झाल्यावर मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता तंदूर रोटीचं साहित्य बघूया आपण. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. मैद्यामध्ये पण करू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा असं पण प्रमाण तुम्ही घेऊ शकता. इथे मी पूर्ण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपली जेवणाची वाटी, त्या वाटीचं प्रमाण आहे. 1 वाटी दाबून भरून घेतलेला आहे आणि 3 चमचे दही, जेवणाचा चमचा, अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा आणि अर्धा टेबलस्पून मीठ. एक चमचा तेल टाकते मी. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ. आणि आता दही. हे आपल्याला मुरवत ठेवायचे, म्हणजे हे मुरेपर्यंत आपली भाजी तयार होईल. पालक पण आपण थंड करायला ठेवला आहे. आता मी इथे नॉर्मल पाण्याचा वापर करते. दूधसुद्धा घेऊ शकता तुम्ही सॉफ्ट होण्यासाठी. हे बघा, आपलं पीठ मळून झाले. आता हे आपण अर्धा तास ठेवून देऊया झाकण. आता भाजी बघूया. हे बघा, आता आपला पालक थंड झाला आहे. आता मिक्सरमध्ये टाकून घेऊया. पालक टाकला. आता कोथिंबीर चिरून टाकली तरी चालेल किंवा अशी तोडून टाकली तरीही चालेल. त्यानंतर 1 इंच आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, ग्राइंड करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे बारीक करून घेतलं. आता फोडणी देऊया. आता कांदा बुडेल इतपतच आपल्याला तेल घालायचे साधारणपणे.
अर्धी वाटीला थोडं कमी घातले मी. तर आधी लसूण घालायचा. लसूण ब्राऊन होत आला की मग कांदा घालूया. हे बघा, या स्टेजला आलं की मग आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट 1 जेवणाचा चमचा. जिऱ्याची पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि कसुरी मेथी. आता पालक ग्राइंड करून घेतली होती ती. आता फक्त मी मिक्सर हा धुवून त्याचं पाणी टाकणार आहे. जास्त पातळ पण नसते ही भाजी, ग्रेव्हीच करायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. अर्धा चमचा. हे बघा, हे मिक्सरच्या भांड्याचं पाणी घालते. आता 5-1 मिनटं याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग आपण पनीर घालणार आहोत. आता हे बघा, आपली ग्रेव्ही छान तयार झाली आहे. आता आपल्याला ह्याला तडका देऊन घ्यायचा. तर मी आता इकडे एका छोट्या कढईत तेल तापायला ठेवले, याकडे, आणि त्यात आपल्याला लसूण आणि मिरचीचा तडका द्यायचा. आणि हे बघा, हे पनीर टाकायचे. घरी केलेलं पनीर आहे हे. याची रेसिपी मी रसमलाईच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर आता हे पनीर टाकून घेऊया. पनीर आणि तडका टाकल्यानंतर आपल्याला 2-1 मिनटं छान उकळी येऊ द्यायची. अर्धी वाटी पाणी मी घातलं होतं नंतर, कारण फारच घट्ट झाली होती ती आणि शिजायला पण पाणी लागतं म्हणून. आता मिरची टाकते मी. हे बघा, आता हा तडका आपल्याला टाकून द्यायचा. आता यात आपल्याला 2-3 मिनटं हे उकळू देऊया आणि मग भाजी काढून घेऊया. चला, आता आपलं पीठ पण तयार आहे. तवा ठेवून दिला मी तापायला. आता आपण ह्याचे छोटे छोटे उंडे करून घेऊया. लांबोळा केला तरीही चालेल,
गोल केला तरीही चालेल. खूप पातळ पण नसतो हा. आता यावर थोडे तीळ टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर. आणि खालच्या बाजूनी थोडं पाणी लावून घेऊया, म्हणजे ती तव्याला चिटकून जाईल. ब्रशने लावलं तरीही चालेल. आता तवाच आपल्याला पालथा करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे थोडासा ह्या बाजूने. आता हा काढून घ्यायचा. हे बघा, बघू शकता तुम्ही, सुंदर झाला आहे आणि गव्हाच्या पिठाचाच आहे, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता. आता गरम असतानाच यावर तूप टाका किंवा बटर टाका. आता मी हे घरचं तूप आहे ते टाकते. बघा मस्त झालं आहे, सॉफ्ट आहे. आता अशाच प्रकारे मी करून घेते बाकीचे. बघा आपले नान तयार आहे, गव्हाच्या पिठाचे आहेत. बघा किती सुंदर झाले. तोडून पण दाखवते मी तुम्हाला. हा सर्वात आधी केला होता, पण किती सॉफ्ट आहे बघा. लहान मुलांना तुम्ही भरपूर खाऊ घालू शकता. घरचंच तूप आणि घरच्या गव्हाचं हे तंदूर आणि घरच्या पनीरची भाजी, म्हणजे अगदी हायजेनिक आहेत. लहान मुलांना तुम्ही भरपूर देऊ शकता. हे बघा आपली लसूणी पालक पनीर. बघू शकता तुम्ही, जवळून दाखवते. चवीला अतिशय छान होते ही. बघू शकता तुम्ही, सुंदर नान तयार झालेत आपले, तंदूर तयार झालेले आहेत. हे बघा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.